काय दिसत तर नाही. मोबाईल आहे, मोबाईल मध्ये दिसेल. कुठे पाहिजे? अरे बापरे हो, इकडे खाली उतरायला आहे. थांब थांब, ते पाखरू उडा दे बाबा जर. अरे ते काय म्हणतात ते चटका दे वटवा गोळे बाबा. चल 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 इथून धर पटकन. विष्णू विश्ववंदिता शाहस्नो शिवशेषा मुद्रा भद्राय राजे. हा पुष्पा नाव आहे तुझं? ठीक आहे सर. केनावरून येण्याचा एक मार्ग आहे आपल्यावरती जाण्यासाठी किल्ल्यावरती. खुंटी मार्ग आहे. या ठिकाणी तुम्हाला हे दिसत असेल. तर आम्हाला या ठिकाणी खूप प्राचीन आणि वनस्पती भेटलेली आहे आणि सत्यवान ती काढण्यासाठी गेलेलं आहे. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी आज आम्ही चाललोय गडावरती, हडसर किल्ल्यावरती आणि सत्यवान सुद्धा माझ्यासोबत आहे आणि अजून एक मित्र आहे आमच्यासोबत. तर आम्ही तिघ जण असे हडसर किल्ल्यावरती चाललेलो आहे. जुन्नर तालुक्यामध्ये हा गड किल्ला आपल्याला पाहायला भेटतो. पुण्यापासून 110 किलोमीटर आणि जुन्नरपासून 15 किलोमीटर अंतरावरती हा हडसर किल्ला आपल्याला पाहायला भेटतो. तर त्याच ठिकाणी आज आम्ही ट्रेकिंगसाठी चाललेलो आहे. तर आता व्हिडिओमध्ये बनून राहा, आम्ही तुम्हाला पूर्ण गड दाखवणार आहे. चला लवकर चाललंय पायी पायी दो. चला हर हर महादेव. चला तर आपली ट्रेकिंगला सुरुवात झालेली आहे. समोर तुम्हाला हा जो डोंगर दिसतोय आपला, तर त्याच ठिकाणी जायचं आहे. काय मग तुषार दादा, कशी वाट? असे आपल्याला झाडी झुडपेतून जायला लागते वरती. समोर तुम्हाला डोंगर दिसतोय आपला हडसर किल्ला. त्या ठिकाणी चाललोय आपण आता. ह्या नॅचरली पायऱ्या आहेत का? हा, हे नॅचरली पायऱ्या आहे. आपल्या अलीकडच्या काळामध्ये माणसांनी बांधलेलं. खाली या डोंगरातून जाता जाताच घाम फुटलेले आहे पूर्ण. घाम चाक होते. ही मंडळी काय होते? काय नाही, हायब्रिड खाऊन आमच्यात झालं, हवा भरली आता. त्यामुळे तुला म्हणत होतो सकाळची ट्रेकिंग करायची लवकर. खरंय कळालं का? काय म्हणत होतो? याम करायला पाहिजे. याम जात याम कराय बाई. तिकडे एक बसलाय आणि आम्हाला अजून जायचंय वरती. का आता पायऱ्यांना सुरुवात नाही झाली. आताच आम्ही बार फ्रॅक्चर आहे. पायऱ्या पहिल्या पायरी पाय ठेवायचा. तुषार काय रे? चला बॉईज, कमॉन पटापट. चल चल चल. दमला काय तू? दमलं नाही, थोडी विश्रांती झाली. कारण की खूप अवघड किल्ला आहे. वाटलं तेवढं सोपा नाही हा. हो, फुटलेलं आहे आणि दुपारची वेळ झालेली आहे. त्यामुळं वरती जाण्यासाठी खूप थकवा जाणवते उन्हामुळं. ओके, तर विसापूरला गेलेलं ना तुम्ही याच्या अगोदर? विसापूरला गेलो होतो, पण आम्ही सकाळी गेलो होतो त्यामुळे काही वाटलं नाही. पण आता जसं जसं ऊन वाढत चाललंय तसं तसं वरती जाण्यासाठी खूप थकवा जाणवतोय, त्रास होतोय. विसापूरच्या तुलनेत इथली चढाई कशी वाटते तुला? ही थोडी सोपी आहे त्यापेक्षा. तिथला म्हणजे तिथं पायऱ्या नाहीये बिलकुल सुद्धा. सगळे दगड धोंडीचे त्या ठिकाणी वरती जायला. एक सुद्धा पायरी पाहायला भेटत नाही विसापूरगड किल्ल्याच्या वरती जाण्यासाठी. तसं इथं थोड्याफार तरी आहेत. कुठून आहात मित्रांनो तुम्ही? बारामती. ओके, आम्ही इथे खेड तालुक्यातले पाईट. आमचे हे दोन माकडं बघा कसे येतात. आमचे हे दोन बंदर बघा. तर भरपूर चालल्यानंतर ना आता आम्ही प्रवेशद्वारापाशी येऊन पोहोचलेलो आहे. माझ्या पाठीमागं तुम्हाला प्रवेशद्वार पाहायला भेटतंय. त्या ठिकाणावरून आतमध्ये जायचं आहे आणि भरपूर चालायला आहे या ठिकाणी. ट्रेकिंगसाठी भरपूर आहे. तर या गाड्याच्या वरती बी दरवाजापाशी आल्यानंतर ना पायऱ्या लागतात. खाली तळाला पूर्णपणे जीर्णावस्थेत दगडी भेटतात आपल्याला. वगळून गेलेली असावीत पावसाने. आणि मागं माझे मित्र, परम मित्र सत्यवान आणि त्यांच्या समवेत अजून एक आम्हाला नवीन मित्र मिळालेले आहेत. त्यांची सुद्धा ओळख झालेली आहे. काय नाव आहे? महेश. हो सर,
वा वा वा, व्हेरी गुड व्हेरी गुड. त्यामुळे वेळोवेळी ट्रेकिंग करत चला. तेच ना, हे बसलेत बाबूराववर. नमस्कार. अजून आपल्याला या ठिकाणावरून आतमध्ये जायचंय. हा, तुम्ही तसं अजून वर जायचंय म्हणा. आमचा घ्या जीव, आम्ही गेलो फुपचू गेलो. विसापूरला आता ह्या पायऱ्या दिसत का असा सेम असाची, फक्त ह्या पायऱ्या नाही तिथे सगळ्या दगडी आहेत. सगळे दगडी दगडांमधून असं डायरेक्ट वर चढायला लागते. एवढा भयंकर विसापूर. एक सुद्धा पायरी भेटणार नाही तुला विसापूरला जायला. वरती गडाच्या वरती पर्यंत असतो पर्यंत सगळी दगडीची. तर मंडळी, हडसर गडावरती आल्यावरती आपल्याला पहिला दरवाजा लागतो. या पहिल्या दरवाजाचं नाव आहे महादरवाजा. तर मंडळी, हा माझ्या पाठीमागे तुम्हाला हा जो दरवाजा दिसतोय, तर हा दरवाजा अलीकडच्या काळामध्येच बसवलेला आहे. तर दुर्ग संवर्धन करण्यासाठी एक संस्था आहे, त्यांनीच हा दरवाजा बसवलेला आहे. तर याच्या आतमध्ये आल्यानंतर, दरवाजाच्या आतमध्ये आल्यानंतर आपल्याला सैनिकांना बसण्यासाठी देवडी सुद्धा पाहायला भेटते. आणि याची रचना पाहू शकता की डिझाईन वगैरे अतिशय एकदम उत्कृष्ट प्रकारे कोरलेली दिसते. कोरीव काम अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी केलेलं आहे. तर आता आपण पहिल्या दरवाज्यामधून आतमध्ये आलेलो आहे. आणि या ठिकाणी माग काम बघा किती छान, कोरीव पद्धतीने काम केलेलं आहे. पूर्ण दगडामध्ये कोरून केलेले पायऱ्या आणि आतमध्ये जाण्यासाठी हा रस्ता. पण काय म्हणणं याच्यावरती सत्यवान तुझं? कारागीर बसले माग कारागीर म्हणजे खूप प्राचीन कारागिरी, म्हणजे त्यांचा काय म्हणतात ते, अश्मयुगात जन्म झाला होता त्यांचा ना. अश्मयुगातच ना. माकडाची निर्मिती कधी झाली होती? अश्मयुगामध्ये झाली होती. ज्यावेळेस माणसाने किंवा मानवाने त्या माकडाने दगडांचा वापर करण्यास सुरुवात केली, दगडी हत्यारे तयार करत होते, तेव्हापासून त्याला अश्मयुग म्हणतात. आता सध्या अणुबॉम्बचं युग आहे. कधी कोण कोणा बॉम्ब टाकीन सांगता येत नाही. तर कोणाला हलक्यात घेऊ शकत नाही आपण, अजिबात नाही. आणि ते तिकडनं पारेकरी बसलेले आहेत, तर ते आम्हाला खाऊ 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 दमदाटी करतात. पाणी द्या, हप्ता द्या, थोडक्यात हप्ता मागतात द्या. तर आता आपण पहिला दरवाजा सोडून वरती आलेलो आहे. आणि या ठिकाणी तुम्ही काम पाहसाल तर सगळं दगडामध्ये कोरीव काम केलेलं आहे. तर ह्याच्याबद्दल काय म्हणणं आहे तुझं? दगड हा कातळ्या म्हणजे काळा कातळाचा दगड आहे. तो दोन्ही बाजूने कोरलाय आणि मधून त्याच्या ह्या पायऱ्या देखील कोरून काढलेल्या आहेत. हा जो येणार जाण्याचा जो भाग आहे पूर्णपणे कोरून काढलेला आहे. ह्या पायऱ्या म्हणजे खालून तिथपर्यंत पासून इथपर्यंत सगळ्या पायऱ्या आहेत ह्या, आणि सगळं कोरीव काम केलेलं आहे. मागे दरवाजा तो दुसरा दरवाजा आहे. आणि यासाठी सगळ्यात महत्त्वाचं ड्रेनेज सिस्टम देखील केलेली आहे ह्या पायऱ्यांना. तुम्ही तर मंडळी, आता आम्ही दुसऱ्या दरवाजापाशी आलेलो आहे गडाच्या. तर हा दरवाजा पाहून तुला काय वाटतं? त्या संस्थेने दिलेला हा दुसरा क्रमांकाचा दरवाजा असावा. कोणत्या संस्थेने? जे गड किल्ल्यांसाठी संवर्धनासाठी काम करते. अच्छा, हा हा. तर त्या संस्थेने दिलेला दुसरा दरवाजा, तर याचं कामही खूप छान केलेलं आहे. आणि याच्याच बरोबर हे लाकडीचं काम आहे. त्याबरोबर हे मेटलचा युज केलेला आहे. सागाच्या लाकूड दिसते मला ते. तर ते लाकूड आपण प्रत्यक्षपणे काय सांगू शकत नाही. बरोबर बरोबर. ते लाकूड आहे. त्याचबरोबर आतमध्ये हे दोन प्रकारचे देवळे दिसतात. सैनिकांना राहण्यासाठी. त्याचं कोरीव काम केलेलं हे लाकडासारखे. आपल्या लाकडाचे कसे काम करतात म्हणजे जुनी घरं वगैरे असायची, त्या टाईपमध्ये दगडामध्ये पूर्णपणे कोरलेले. तर आता आपण गडाच्या वरती आलेलो आहे. तर तुझ्या पाठीमागं हे काय जरा आपल्या ऑडियन्सला सांगते रे. हे पाण्याचं कोरीव टाकी आहे. हा. आणि याच्याच लगत महाराजांची राजमुद्रा आहे. प्रतिष्ठत्र चंद्रलेखे वर्धिष्णू विश्ववंदिता शाहस्नो शिवशेषा मुद्रा भद्राय राजते. महाराजांचे जे राजमुद्रा आहे ती एका संस्थेने या ठिकाणी लावलेली आहे. खरंच त्यांचं मनापासून आभार मानायला पाहिजे. कारण की जी लोक जे येतात आजकाल कोणाला जर विचारलं का महाराजांची राजमुद्रा वगैरे, तर त्यांना त्याच्याबद्दल काही सांगता येत नाहीये. आणि ही खरंच शोकांतिका आहे खूप मोठी. आजकाल व्हिडिओ पण खूप व्हायरल होतात, शिवाजी महाराजांचं नाव वगैरे कोणाला माहीत नाही. ह्या गोष्टी आपण लोकांना सांगितल्या पाहिजे. जर आपण त्या सांगितलंच नाही, जर आपण जर दुसरेच कोणाला जर आपले मायबाप म्हणून जर गिरवत बसलो, ते त्यांचंच मोठेपणा सांगणार आहे. लॉर्ड डलहौसी यांना काय माहिती, कोणाला काय घेणं देणे त्या लॉर्ड डलहौसीचं. माझा त्याचा सातबाराशी काही संबंध नाही आहे. नाही, पण मला माझ्या शिवाजी महाराजांनी जे काय दिलेलं आहे सातबारा, तुम्हाला माहित असेल, अनिवार्य वगैरे ह्या गोष्टी आपल्या शिवाजी महाराजांकडून आलेल्या आहेत. शिवाजी महाराज झाले, आपले तुकाराम बुवा झाले, या सर्वांची लोकांना आपल्या माणसांची नावं तरी कमीत कमी माहिती पाहिजे. बरोबर. याच्याबद्दल म्हणजे थोडंसं वाईट वाटतं मनामध्ये, पण वाईटपेक्षा आणखीन एक गिल्टी फील येते का आपण ते लोकांना सांगत नाहीये. आपण जर पसरवलं तर होईल ना ते. बरोबर. चला. आणि या टाक्यांचा उपयोग कशासाठी केला जायचा?
साधारणपणे म्हणजे असं एकदम परफेक्टली नाही सांगू शकत आहे. हा पण हे जे टाके जे आहेत तत्कालीन काही कामांसाठी म्हणजे आता कोणी वाटसरू किंवा जनावर वगैरे यांच्या पाण्यासाठी वापर केला जात आहे. आणि जे खोदलेले जे आहेत दगडी वगैरे याच्यातला हा जो मलबा आहे हा इतर बांधकामासाठी कामा येऊ शकतो आपल्याला. बरोबर. तटबंदी बांधणे, पाणी पिण्यासाठी सुद्धा उपयोग केला जात असा. हा निश्चित. कारण थोडंसं पुढं आल्यानंतर ना या ठिकाणी आपल्याला शिवकालीन ऐतिहासिक तोफा पाहायला भेटतात. या ठिकाणी अशा 3 तोफा आपल्याला पाहायला भेटतात. तोफांच्या पाठीमागेच आपल्याला हे कमानी टाकं पाहायला भेटतं. याचा उपयोग महाराजांच्या काळामध्ये पाणी पिण्यासाठी केला जात होता. मंडळी, आपण कमानी टाकेपासून थोडंसं पुढे चालत आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला खूप प्राचीन शिव मंदिर पाहायला भेटतं आणि मंदिराच्या बाहेरच आपल्याला खूप मोठा नंदी पाहायला भेटतो आणि आतमध्ये छोट्या छोट्या मूर्ती आहेत. तर त्या सुद्धा आपण आतमध्ये जाऊन पाहणार आहे आणि मंदिर सुद्धा कसं आहे ते सुद्धा पाहणार आहे. चला आता आपण आतमध्ये जाऊन बघूया. मंडळी, हे तुम्हाला जे समोर मंदिर पाहायला भेटतंय तर हे पांडवकालीन मंदिर आहे. तसंच या मंदिराचा आकार हे वडपंथी स्वरूपाचा आहे. तसेच मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आपल्याला शिवकालीन पिंड देखील पाहायला भेटते. तर मित्रांनो, महादेवाच्या पाठीमागच आपल्याला पश्चिमेला धान्य गोटार पाहायला भेटतं. आता हे दिसायला जरी छोटं दिसत असलं तरी आतमध्ये खूप प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये मी आतमध्ये जाऊन आलेलो आहे आणि आता तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे. तर चला आपण या धान्य गोटार पाहून घेऊ. चला माझ्या मागे या. हे सगळं काम कोरीव काम केलेलं आहे सगळं दगडांमध्ये. तुम्ही आता व्हिडिओच्या माध्यमातून पाहत असाल या ठिकाणी पाणी येण्यासाठी सगळी सोय केलेली आहे. पाणी जातं त्याचे सगळं ड्रेनेज पाणी जाण्यासाठी सगळी जुन्या काळी सोय केली. चला माझ्या पाठीमागे अजून तुम्हाला दाखवतो. म्हणजे खूप पाणी तर या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला पहिला दरवाजा सारखं पाहायला भेटतं. शिवकालीन ते दरवाजा असावा. तर आतमध्ये जाऊन पाहूया. या ठिकाणी आल्यानंतर 3 धान्य गोटार आपल्याला पाहायला भेटतात. एक उजव्या साईडला, एक डाव्या साईडला आणि एक समोर पाहायला भेटतं आपल्याला. तर आपण आता डाव्या साईडला जाणार आहे. तर टॉर्च चालू कर. पाच आणि दिसत नाहीये. तर व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पाहत असाल तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये आणि खूप मोठे धान्य गोटार आणि आतमध्ये जमिनीच्या आतमध्ये कोरलेले हे धान्य गोटार. या साईडला सुद्धा आतमध्ये अजून आणि ह्याच्या आतमध्ये सुद्धा आपल्याला धान्य गोटार पाहायला भेटतं. जायचं आतमध्ये? ओके चला या. आमचे मित्र सत्यवान म्हणला आतमध्ये जाऊन बघू आपण. तर थोडं सावधगिरी बाळगून येऊ आपण. ओके तर ठीक आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अतिशय चांगल्या पद्धतीने अजून या ठिकाणी आपल्याला धान्य गोटार या ठिकाणी पाहायला भेटतं. याचं काम चुन्यामध्ये गेलेलं म्हणजे दगड आणि चुन्याचा घाणा. जुन्या काळी चुन्याच्या घाण्यामध्ये या भिंतींचं काम केलं जात होतं. तर त्याचं एक उत्तम उदाहरण बघा या ठिकाणी आपल्याला चुना सुद्धा पाहायला भेटतोय. तर चला आपण अजून बाकीच्या 2 खोल्या आहेत धान्य गोटाराच्या त्या पाहून घेऊ आपण. तर मित्रांनो आता आपण दुसरं धान्य गोटार पाहणार आहे. तर या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला या प्रकारे बघा कोरीव काम अतिशय उत्कृष्ट प्रकारे या ठिकाणी केलेलं पाहायला भेटतं आणि हे खांब सुद्धा पाहायला भेटतात. त्याच्यावरतीच आपलं हे कोठार उभं राहिल्यासारखं आपल्याला या ठिकाणी दिसतंय. 25 एप्रिल 1818 या काळामध्ये हे गड किल्ले वगैरे इंग्रजांच्या ताब्यामध्ये गेले होते. त्यानंतर किल्ल्यांची भरपूर पडझड झाली. तर ते आपल्याला व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहता येईल. या ठिकाणी खाली जायला पायऱ्या आहेत. आता इथून आपण खाली जाणार आहे. खाली सुद्धा अशी गुफा आहे. थांबा सध्या सावकाश सध्या त्या ठिकाणी भांडी मिठी टाकलं काय ते. तर बाहेर एक खोली आहे आणि आतमध्ये एक खोली. बाहेरची खोली तुम्ही तर पाहिलीच आता व्हिडिओच्या माध्यमातून आणि आपण आता आतल्या खोलीमध्ये आलेले आहे आणि या ठिकाणी अतिशय खोली बघा. खाली सुद्धा अजून भरपूर खोली आणि या ठिकाणी काम पण चालू आहे वाटतं थोडंसं. या ठिकाणी तसं मटेरियल सुद्धा पाहायला भेटतं आणि या ठिकाणी बघा वरती आपल्याला या ठिकाणी सुद्धा मटेरियल ठेवण्यासाठीच केलेलं असं आतमध्ये असं कोरलेलं काम आहे. तर मला सुद्धा ते जास्त माहित नाही. तुम्हाला माहित असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आपण आता पुढची खोली पाहून घेऊ. चला तर आता आपण या 2 खोल्या पाहून झालेली. आपण 3री खोली पाहू समोरची.
तर मंडळी आपण धान्य कोठाराच्या आतमध्ये आल्यानंतर सुरुवातीला आपण डाव्या खोलीमध्ये गेलो होतो. त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला 3 खोल्या पाहायला भेटल्या आणि ज्यावेळेस आपण उजव्या साईडला गेलो त्या ठिकाणी आपल्याला 2 खोल्या पाहायला भेटल्या आणि आता समोर आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी 1 2 3 आणि ही 1 4 अशा 4 खोल्या पाहायला भेटतात. तर आतमध्ये आपण पाहू, आतमध्ये खूप खोलवर आहेत ह्या खोल्या. आतमध्ये जाऊन बघू ह्याच्या आतमध्ये की कोणती आतमध्ये काय दिसत तर नाही. मोबाईल मध्ये दिसत कुठे पाहिजे. अरे बाप रे हो, इकडं खाली उतरायला आहे. थांब मोबाईल लागो खाली नको जाऊ असं काहीतरी बॅक्टेरिया. तर या ठिकाणी बघा ह्या खोल्या अतिशय खोल म्हणजे खोलवरपर्यंत खोदलेल्या आहेत. खोदकाम झालेलं असं मला असं वाटतंय. आणि अरे हे काय म्हणते त्याला तेव्हा ते पाखरू उडा ते दर बाबा जर अरे ते काय म्हणतात ते चटका ते वटवा गोळे बाबा. चल इथून दर पटक्यान दर बॅक्टेरियाचा वास येतोच मला. चला वटवा गोळे तर या इकडली खोली बघू आपण. बाबा वटवा गोळे आतमध्ये यायच्या आतमध्ये. तर मोबाईल घे तुला हे करायला बघू दे थांब. तुझ्या हातात राहू द्यायचं. अंधार भरपूर आहे याच्या आतमध्ये. ही पण तशीच खोली आहे जे आता आपण पलीकडची खोली पाहिले ना, तर तशीच खोली आहे ही पण आतमध्ये. म्हणजे ती आणि ही रूम दोन्ही पण सारख्याच खोल्या दोन्ही पण आतमध्ये. आणि खाली उतरायला पायऱ्या गेलेल्या त्याच्या आतमध्ये. नको जाऊ आता ते वटवा बॅक्टेरिया आतमध्ये वटवा गोळे निघाले बघू आपण. ही पण तशीच आहे. व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता. मलबा आहे आतमध्ये. खोदकाम अजून केल्यानंतर अजून खोल असं व्हाय ना. तर मंडळी आपली तिन्ही पण धान्य कोठार पाहून झालेले आणि तिन्ही धान्य कोठारांच्या तुलनेमध्ये हे धान्य कोठार समोरचं आपल्याला खूप छोटं दिसतंय, पण छोट्याच्या तुलनेमध्ये आतमध्ये पाहिलं तर खूप मोठं आहे. ही सुद्धा रूम खूप म्हणजे ही सुद्धा खोली खूप मोठी आहे, ही सुद्धा खोली खूप मोठी आणि ही सुद्धा खोली खूप मोठी आहे. आणि आतमध्ये त्याचं खोदकाम केलेलं आहे त्याच्यामुळं आतमधला जो गाभारा आहे खोलीचा खूप मोठा आहे. तर चला अजून बाकीच्या वस्तू आपण पाहून घेऊ आता. चला मंडळी आपल्याला या किल्ल्यावरती येण्यासाठी 2 मार्ग पाहायला भेटतात. एक म्हणजे आपल्याला हा खुंटी मार्ग पाहायला भेटतो आणि एक आपला पायरी मार्ग, ज्या ठिकाणावरून आता आम्ही आलेलो आहे. तर या ठिकाणावरून सुद्धा भरपूर ट्रेकर्स लोक वगैरे येतात. तर ज्यांना शक्य आहे त्यांनीच या मार्गाने या, बिनकामाची येऊ नका, कारण की खूप रिस्की आहे हा रस्ता. तरी मी ह्या रस्त्याने उतरणार होतो पण नाही उतरणार, कारण की आपल्याला रिक्स घ्यायची नाही. तुम्ही सुद्धा रिक्स जास्त घेऊ नका. तिकडनं आपल्याला असा सरळ रस्ता दिलेला आहे, त्या रस्त्याने तुम्ही सुद्धा या. तर हा खुंटी मार्ग आहे त्या गड किल्ल्याचा. तर आता बाकीच्या काही वस्तू असून त्या आपण पाहून घेऊ वास्तू. असं वरती यायला लागतं इथून. अशी एकदम वरती आला होता इथून. चला तर मंडळी खुंटी मार्गाने आपण वरती आल्यानंतर ना सुरुवातीलाच आपल्याला इथं मारुतीचे मंदिर पाहायला भेटते, हनुमानाचे. तर या ठिकाणी प्राचीन मंदिर असावं, कारण की या ठिकाणी आपल्याला मंदिराचा चौथरा या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते. पण आता सध्याच्या घडीला या ठिकाणी फक्त आपल्याला मूर्तीच पाहायला भेटते. चौथरा पूर्णपणे पडझड झालेली आहे आपली. तर समोर आपलं अजून एक देवीचं मंदिर आहे त्या ठिकाणी, आता ते जाऊन आपण पाहणार आहे. चला तर मंडळी, तर समोरच आपल्याला एक देवीचं मंदिर पाहायला भेटते त्या ठिकाणी आता आपण चाललेलो आहे. या ठिकाणी आपल्याला हे 2 स्तंभ पाहायला भेटतात. या ठिकाणी एक कोनारा पाहायला भेटतं, ज्या ठिकाणी आपण पूर्वी दिवा वगैरे लावला जायचा. आपण मंदिर पाहताना समोर मंदिर पाहायला भेटतं आपल्याला. तर मंडळी मारुतीचे मंदिर पाहून झाल्यानंतर आपण या ठिकाणी आपल्याला हे देवीचं मंदिर पाहायला भेटतं. तर या मंदिराच्या आधी सध्याची परिस्थिती पाहता हे मंदिर आपलं डोंगराच्या आतमध्ये कोरलेलं होतं आणि वरचा जो आपला गाभारा होता तो पूर्णपणे ढासळलेला आहे आणि पडझड झालेली आहे त्या गाभाऱ्याची. तर आतमध्ये जाऊन बघू आपण मंदिर आणि मूर्ती कशी ती. तर आता आपण मेन गाभाऱ्यामध्ये आलेलो आहे आणि आता डोक्यापर्यंतच आपल्याला हा गाभारा आपल्याला व्यवस्थितरित्या पाहता येते. आणि वरचा जो छत होता वरचा तो पूर्णपणे ढासळलेला आहे. आता व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पाहत असाल. तर आतमध्ये तुम्हाला ही जी देवी पाहायला भेटते तर तिची अवहेलना या ठिकाणी झालेली पाहायला भेटते, कारण की वरचा जो मडक्यापासून वरचा जो भाग आहे तो पूर्णपणे कट झालेला आपल्याला या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला भेटते. ही खूप दुर्दैवी स्थिती आहे आपल्या महाराष्ट्रासाठी, कारण की ज्यावेळेस मोगलांच्या ताब्यामध्ये गड किल्ले गेले होते त्यावेळेस त्यांनी भरपूर प्रमाणामध्ये आपल्या देवी देवतांची मंदिरं झाली, परत आपल्या मूर्ती झाल्या, अशा पद्धतीने सगळे अवहेलना केली होती त्यांची आणि विटंबना सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये केली होती. तर अशा पद्धतीने आपल्याला पाहायला भेटतं गड किल्ल्यावरती आल्यावरती. खरंच म्हणजे अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी येतं, कारण की मोगलांनी त्यावेळेस किती नासधूस केली होती आपल्याला या व्हिडिओमधून पाहता येते. हॅलो, गड किल्ला आपला फिरून झालेला आहे, तर याच्यावरती काय म्हणणं आहे तुझं? अजून काय राहिलंय का आपलं? आता काय नाही, आता बॉबी खायची, पाणी पाहिजे, लवकर निघायची, घरी निघायची काय झाली का?
का रे? कान बधीर झाला या, गाल फुगीर झाला या, आणि चालून चालून पायाला ये गोळ आलं या, टेन्शन मनात देव माझ्या पाण्यात उन्हाचं आलो या, झालं झिंग 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 झिंग. चला 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 चला, कळाले तुमच्या भावना पोचल्या. चला, काढण्यावरून सध्या थोडासा वादविवाद चालू आहे. फोन करीन भांडण नका करू, भांडण नका करू. आपण फोटो काढले बाबा, एक नाही काढला मी. गड किल्ल्यावरती आता आपण आलेलो आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी नका तसं काय करू. नाही, खाली गेल्यावरती हा मुघलांचा आहे, हा मुघलांच्या वंशाचा आहे. आणि खाली उतरण्यासाठी बघा इथं किती खतरनाक आहे. डायरेक्ट जागेवर खाली आपलं खाली उतरण्यासाठी डायरेक्ट असा ढाळासारखं आहे बघा. इथं भयंकर आहे. वरती म्हणजे जाण्यासाठी सुद्धा खूप अवघड आहे, उतरण्यासाठी सुद्धा जरा अवघडच आहे या ठिकाणी बघा. साईडने आधार घेऊन उतरावं लागतं या ठिकाणी. आणि सत्यवान या ठिकाणी बसलेला आहे, दमलाय सध्या तो थोडासा. याच्या अंगात कांगारू. अरे वा वा, बघा तसाच उड्या मारते. अरे वा वा वा. आम्हाला या ठिकाणी खूप प्राचीन आणि वनस्पती भेटलेली आहे, आणि सत्यवान ती काढण्यासाठी गेलेला आहे. खूप प्राचीन वनस्पती आहे का रे सत्यवान? हा, वनस्पती भेटलेली आहे. आणि गड किल्ल्यांवरती खूप कमी प्रमाणात ह्या गड वस्तू भेटत असतात, तर तुम्हाला आता पाहायला भेटेल. काय आणलंय? कढीपत्ता. तर दैनंदिन जीवनामध्ये कढीपत्ता हा खूप महत्त्वाचा आहे. त्यातल्या त्याचा आता भरपूर लोक म्हणतील हे तर काही नवीन नाही आमच्यासाठी, पण हा खूप जुना आहे कढीपत्ता. बरोबर ना रे? जुना म्हणजे नैसर्गिकरित्या आलेला आहे. हा, नैसर्गिकरित्या आलेला आहे तो, आणि त्याच्यामुळे त्याला खूप म्हणजे असं विशेष असं महत्त्व असतं. शारीरिक आरोग्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. चला, अशा पद्धतीने सर्व गड किल्ला फिरून झालेला आहे आमचा. खूप दमलोय आता आम्ही. आमचा अवतार पाहून तुम्हाला समजतच असेल की आमची किती दमछाक झाली असेल. आका म्हणजे असं वाटतं घरी जाऊन आंघोळ करावं काय, अशी आता सध्या परिस्थिती निर्माण झालेली. पण एकंदरीत आम्हाला गड किल्ला फिरून खूप म्हणजे खूप छान वाटलं. तुझा अनुभव कसा काय होता सत्यवान? काय नाही, आता वाटत तुम्हाला घरी जाऊन आंघोळ करायची, मला वाटच भेटली आंघोळ करायला तरी करू. असं आहे काय? तर आमच्यासोबत हे नवीन मित्र आज आपल्यासोबत जॉईन झाले होते, आणि आमच्या आता शेवटपर्यंत ओळख राहील. बरोबर ना? इथून पुढे सुद्धा आम्ही गड किल्ल्यांवर नक्कीच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला भेटतील. आणि चला, भेटू परत पुढच्या व्हिडिओमध्ये. अशा एखाद्या नवीन गड किल्ल्यावरती भेटू, नाही तर मग दुसऱ्या एखाद्या पर्यटक स्थळी नक्कीच भेट होईल आपली. तोपर्यंत सगळ्यांना बाय 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 बाय. जय श्रीराम. जय श्रीराम, जय शिवराय.